ठीक आहे. आता आपल्याला सेटिंग करायची आहे कॉम्प्युटरची, तर आपल्याकडे असायला पाहिजे इंटरनेट एक्सप्लोरर आपल्याकडे असायला पाहिजे. तो तुमच्याकडे आहे का सर्च करा. ठीक आहे. हो नाहीये बहुतेक. बर, बाकीच्यांनी पण पाहून घ्या इंटरनेट एक्सप्लोरर तुमच्याकडे आहे का. जर नसेल असेल तर त्यामध्ये पण आपल्याला काम करता येतं. शक्यतो तो बंद झालेला आहे, पण काही काही जणांकडे आहे, त्याच्यावरनं तुम्ही टेंडर भरू शकता अजून सुद्धा. आणि असेल तर स्क्रीन शेअर करता आली तर ठीक होईल. ठीक. दुसरा आता एज जर तुमच्याकडे असेल, एज मायक्रोसॉफ्ट एज, हे या ठिकाणी त्यांच्या इथं दिसत आहे पहा, सुधीर यांच्या इथं खाली ई दिसतोय तो आणि त्याचा एज दिसतोय तो, बरोबर ना. तो एज आहे, एज. हा, तर या एज मधून पण आपण करू शकतो. ते कसं करायचं ते मी दाखवतो आता तुम्हाला. तर पाहून घ्या सेटिंग कशी करतोय आपण. तर एज मध्ये जे वरच्या साईडला 3 डॉट्स आहेत, वरच्या साईडला राईट साईडला जे 3 डॉट्स आहेत त्याच्यावर क्लिक करायचं. केलं सर. या ठिकाणी सेटिंग्स आहेत पहा, सेटिंग्स वर क्लिक करा. सेटिंग्स मध्ये डिफॉल्ट ब्राउझर एक आहे, डिफॉल्ट ब्राउझर लेफ्ट साईडलाच बघा डिफॉल्ट ब्राउझर आहे. ठीक आहे. या डिफॉल्ट ब्राउझर काय मध्ये काय करायचं आहे, लेट इंटरनेट एक्सप्लोर ओपन साइट इन मायक्रोसॉफ्ट एज आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचं. इनकम्पॅटेबल साइट्स ओनली, तिथं ड्रॉप डाऊन वर क्लिक करायचं आणि नेव्हर म्हणायचं. ठीक आहे. ठीक आहे, नेव्हर म्हणायचं. याला येस आय एम शुअर म्हणायचं. यानंतर अलाउ साइट्स टू बी रिलोडेड इन इंटरनेट एक्सप्लोर आयई मोड, तर अलाउ म्हणायचं. याला डिफॉल्ट आहे तिथं अलाउ म्हणायचं. ओके. आणि या ठिकाणी इंटरनेट एक्सप्लोर मोड पेजेस जे आहे ना, तिथं ऍड म्हणायचं, ऍड. आणि यानंतर तुम्हाला इथं वेबसाईटचा ऍड्रेस आपला टाईप करून पेस्ट करायचा. कोणती? तर नवीन टॅब ओपन करा आणि तिथं वेबसाईटचा ऍड्रेस, वेबसाईट ओपन करा आणि इथं पेस्ट करून घ्या. कोणती वेबसाईट सर? महाटेंडर्स. महाटेंडर्सची ना. हा. आज आहे ना. येस. तसं नाही, तसं. हो, हा, ओपन करा, ओपन करा त्याला. ये का? हा, ओपन करा. वेबसाईट ओपन झाली पाहिजे ना. आता वेबसाईटचा ऍड्रेस कॉपी करा. ऍड करू का? येस, ऍड करायला. ठीक आहे. ही आता 1 महिन्यासाठी आहे इथे. निघून गेल्यानंतर परत 1 महिन्यानंतर ऍड करून घ्यावं लागेल. तेवढं फक्त एक करावं लागेल तुम्हाला प्रत्येक महिन्याने. प्रत्येक महिन्याला. ठीक आहे. ओपन साइड इन सर अलाव करायचं का तिथं, अलाव साइट टू बी रिलोडेड? हो, अलाव करायचं. पाहून घ्या हे काय आहे, स्क्रीनशॉट वाटलं काढून घ्या काय काय केलेलं आहे आपण या ठिकाणी. आणि आता याला ऑफ करायचं आहे. ठीक आहे. बघितलं हे.
आता हे एवढं ह्याला क्लोज करून टाका. आता याला परत एकदा पूर्ण बंद करून चालू करायचा आहे तुम्हाला हा ब्राउझर, म्हणजे ते सेटिंग तुमच्या ते इफेक्ट घेईल ते, त्याशिवाय वेबसाईटला हे होणार नाही. क्लोज करून चालू करा. सगळे बंद करू का त्या? हो हो, डायरेक्टली वरून बंद करून चालू करा. ही आली सर. ठीक आहे. आता वेबसाईट टाईप करा. आता नवीन परत बंद करून चालू केलं, आता परत वेबसाईट टाईप करा या ठिकाणी. क्लिक करू का? हा, क्लिक करा. वेबसाईट ओपन करा म्हणलं की ते क्लिक करायचं असते. ठीक आहे. एज मधूनच ओपन केलं तुम्ही? हा, एज मधून. बंद करून चालू केलं तर? हो, ते आपली फक्त पोस्ट अटेंडी काय झूमची चालू आहे ना आपली, त्याच्यामुळे ती नाही बंद केली होती. नाही नाही, सगळंच बंद करायचं, त्याला काय प्रॉब्लेम होत नाही. बंद करा ते पण. तेच म्हणलं, कारण सेटिंग त्याशिवाय तुमचं ते सेटिंग घेतले नाही मी. काय आलं नाही ते दाखवतो तुम्हाला. आता परत चालू करा मग दाखवतो. आता काय ट्रेंड दिसतंय पहा. ओपन इन मायक्रोसॉफ्ट एज. येस, यू आर इन इंटरनेट एक्सप्लोर मोड. मोस्ट पेजेस वर्क बेटर इन मायक्रोसॉफ्ट एज. पण आपल्याला ओपन करायचं नाहीये ते. ठीक आहे. या ठिकाणी पहा, महाटेंडर्स वेबसाईटच्या पहिलं ईचा सिम्बॉल आलाय इंटरनेट एक्सप्लोररचा. तिथं कर्सर नाही तुमचं, बरोबर ना? हा इंटरनेट एक्सप्लोर मोड आहे. वेबसाईट ही कायम त्या मोड मध्ये ओपन झाली पाहिजे, तर तुम्ही लॉग इन करू शकता. ठीक आहे. ओके. ओके, तर एवढं फक्त लक्षात ठेवायचं. मग अशी ते झालं नव्हतं, तेच म्हणून म्हटलं की बंद करून चालू करायला पाहिजे ते. ठीक आहे. हे झालंय सगळ्यांचं. हे झालं असेल तर पुढचं सेटिंग घेतो, म्हणजे पुढचा पार्ट घेतो. शुभम पीसी चेंज करतोय. ओके, लवकर करून घ्या. तोपर्यंत पहा काय करतोय आता. आता या वेबसाईटचा ऍड्रेस कॉपी केलेला आहेस ना? हो. आता मिनिमाइज करा याला आणि सर्च करा प्रोग्राम फाईल्स मध्ये. आपल्या पहिली एक सेटिंग झाली. दुसरा आहे आपल्याला जावा मध्ये वेबसाईट ऍड करून घ्यायची आहे. मिनिमाइज करा याला पण. डेस्कटॉपला जायचं आहे. सॉरी, हा, डेस्कटॉपला या ठिकाणी खाली सर्च करा JRE8 किंवा जावा म्हणून सर्च करा. जावा टाका. हा, ठीक आहे. या ठिकाणी कन्फिगर जावा आहे ना, त्याच्यावर क्लिक करा. सर याचे अपडेट्स येत होते. अपडेट करायचं नाही, दाखवतो आता मी काय करायचं दाखवतो तुम्हाला. कन्फिगर जावावर क्लिक करा. या ठिकाणी ते अबाउट जावा आहे ना, त्या अबाउट वर क्लिक करा. हे ना? हा, या ठिकाणी हे व्हर्जन कोणतं आहे आपलं? व्हर्जन 8 अपडेट 161. तर आपल्याला हेच व्हर्जन ठेवायचं आहे. याच्यापेक्षा हायर व्हर्जनला जायचं नाहीये. काही हायर व्हर्जनला चालते वेबसाईट, पण सगळीकडे चालेल असं नाही, म्हणून रिकमेंडेड आहे की हायर व्हर्जनला जाऊ नका. ठीक आहे. ओके. तर हेच व्हर्जन ठेवायचं आहे. चेक करायचं, जर कधी लॉग इनचं बटन येत नसेल तर आपण कुठल्या व्हर्जन मध्ये आहोत ते. एक मिनिट. ठीक आहे. सर ते अलो केल्यानंतर पुढे काय करायचंय? ठीक आहे. अलो साइट टू बी रिलोडेड. हा, अलाव केल्यानंतर ऍड करायचंय खाली. त्यानंतर तिथं ऍड मध्ये स्क्रीनशॉट काढून काय घ्यायचा, टाकायचं? तिथं काय नाही मी टाक. URL कुठला टाकायचा तिथं? वेबसाईटचा, महाटेंडर वेबसाईटचा ऍड्रेस कॉपी करून पेस्ट करायचा.
त्याच्यानंतर झालं का? ऍड झाला तो. हा. हा बस क्लोज करून टाका आणि परत आता हे जावा ओपन करा आणि वेबसाईट ओपन करून चेक करा की ते इंटरनेट एक्सप्लोर मध्ये ओपन होती का. मी एकदम स्लो घेतलं होतं, एकदम सावकाश घेतलं होतं, त्यामुळं छोट्या छोट्या स्टेप्स आहेत, पण झालं काय पहा. डायरेक्ट क्लोज करून टाकू का आता हे? हो, क्लोज करून टाका. एक्सप्लोरर नाहीये माझ्या ह्या पीसीत, तर एज मध्ये करावं लागेल ना? हा, एज मध्येच करायचं ना, एज मध्येच सेटिंग केली ना आपण ती. हो, एज मध्येच केली मी. हो, एज मध्येच ओपन करा. साईट ओपन होती का याच्यावर अटेंडर? ओपन होती, पण तिथे इंटरनेट एक्सप्लोरर आलाय का त्या ठिकाणी, तो सिम्बॉल आलाय का तो मगाशी दाखवलं होतं. वेबसाईट ओपन करून दाखवा जरा तुम्ही सुधीर. तो हा, सिम्बॉल आलाय आलाय का वरती. तो? हो, वरती आलाय ना इंटरनेट एक्सप्लोररचं सिम्बॉल आलंय ना दिसतोय. असं, हे दिसतंय जे तसं URL आहे ना. समोर आता दिसतंय तसं आलंय का? हो हो हो, तसंच हा, आहे. ठीक आहे, झालंय मग. ठीक आहे. ठीक आहे. हा, आता या ठिकाणी जावा ओपन करा. कॉन्फिगर जावा मध्ये जावा. या ठिकाणी व्हर्जन चेक करा, तुमचं कोणतं आहे ते व्हर्जन चेक करायचं ते. केला चेक? कॉन्फिगर जावा मध्ये सेटिंग मध्ये जायचं का? का सिक्युरिटी? अबाउट मध्ये. जनरल मध्ये अबाउट. जनरलच ओपन होतं पहिलं, अबाउट मध्ये चेक करा. अबाउट. अच्छा, त्याच्यामध्ये व्हर्जन अपडेटेड 333 असं आहे. 333 म्हणजे तुमचं अपडेट झालं, तुम्ही अपडेट केलं वाटतं. तर आता अच्छा. तुमच्याकडे आता डीएसए आहे का? हो, आहे ना. हा, मग ते लॉग इन होत आहे तुमचं, लॉग इनचं बटन नाही येतंय. झालं लॉग इन, मी बघितलं मग तर लॉग इन झालं नाही. मग आता हे तुम्हाला एका दिवस आता चेक करून बघा, कारण आता इंटरनेट एक्सप्लोर मध्ये आपण हे केलं ना, एज मध्ये वेबसाईट ऍड करून घेतली. तुमची स्क्रीन शेअर करता येऊ शकते का? माझी येईल ना. हा, थांबा आता पहिलं हे जावाची सेटिंग करून घेऊ, मग आपण तुमचं लॉग इनचं बटन येईल कसं येतं ते दाखवू या ठिकाणी. ठीक आहे. ठीक. आता या ठिकाणी पहा, हे व्हर्जन झालं, आपण त्याला क्लोज करा आणि सिक्युरिटी मध्ये जावा. इथंच सिक्युरिटी मध्ये जावा. सिक्युरिटी मध्ये खाली एडिट साईट लिस्ट आहे, एडिट साईट लिस्ट, याच्यावर क्लिक करायचंय आणि ऍड म्हणा, याला या ठिकाणी ऍड म्हणा आणि या ठिकाणी वेबसाईटचा ऍड्रेस पेस्ट करून द्या. इथे लोकेशनच्या ठिकाणी का? खाली 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 तो ऍड्रेस बार आहे ना तिथं. हा, साईडला क्लिक केलं. आता रिमूव्ह करा ह्याला, रिमूव्ह करा. आता ह्याला रिमूव्ह करा, परत ऍड करा. ऍड करा, तिथं ऍडचं बटन आहे खालीच, बरोबर त्या व्हाईट लाईन वर जिथं वेबसाईटचा HTTPS दिसते, ते बरोबर व्हाईट लाईन वरच क्लिक करा. ठीक आहे. हा, करा क्लिक. हा, आता कंट्रोल V करा, पेस्ट. राईट क्लिक होत नसतं, कंट्रोल V करा पेस्ट. ठीक आहे. ऍड म्हणा आणि ओके करा. ठीक आहे. ह्या दोन सेटिंग आहेत. आता तुमच्याकडे डीएससी असेल तर डीएससीचं ड्रायव्हर इन्स्टॉल करता येतं, पण आता तुमच्याकडे डीएससी नाहीये ना सुधीर? नाही सर. तर मग आता तुमच्या इथपर्यंत तुम्हाला पाहता येऊ शकतो, त्या पुढे सगळं पाहता येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. आपण ज्यांच्याकडे डीएससी आहे त्यांचं पाहून येतं, मग माझ्याकडच्या पीसीवर दाखवेल. ठीक आहे. ओके करा आता याला आणि स्क्रीन स्टॉप करा तुमची. बाकीच्यांनी हे करा. त्यांनी काय शिकवतात तुला काय कळणार आहे?
स्ट्रेट कर अर्ध्या टाइम इकडे ओढून घे प्रेस करणे इकडे घे. खाली वर ऑफ कर लवकर. इथं इथं आई, आई. शुभम हा सर. स्क्रीन शेअर करा. आणखी कोणाकडे आहे डीएससी? एंटर स्क्रीन करायचं का? शेअर स्क्रीन शेअर वर क्लिक करा आणि नंतर शेअर म्हणून ऑप्शन असेल अजून एक, त्याच्यावर क्लिक करा. शेअर होत नाही ना. अच्छा एक मिनिट. झाली का सर? हो झाली. फुल स्क्रीन करा तुम्ही. कुठं कशातून ओपन करता का तुम्ही ही वेबसाईट? शुभम मायक्रोसॉफ्ट एज मधून. खाली बघा काय दिसतंय, एज आहे का ते? नाही क्रोम आहे का? दुसरीकडे होणार नाही ते, बाकी काय नाही. अच्छा. लॉग इन करू का? हो करा, लॉग इन करा. आपण लॉग इन होतंय का चेक करू आता. पण याच्या आधी डीएससी पण तुमची डिटेक्ट झालेली असली पाहिजे. डीएससी डिटेक्ट झाली का? चेक केलं नाही, लॉग इन केल्याच कळेल ना ते. बरं, लॉग इनचं बटन तर येईल, त्याच्या अगोदर लॉग इनचं बटन तर येणारच. करा, लॉग इन करा बरं. ठीक आहे, आता हे पहा समोर. या ठिकाणी युअर जावा व्हर्जन इज आउट ऑफ डेट म्हणतं. आपल्याला अपडेट करायचं नाहीये, कारण अपडेट केलं तर चालत नाही. मग अपडेट करायचं नाही. याला डू नॉट आस्क अगेन म्हणायचं आणि लेटर म्हणायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, डीएससी ते रन व्हायला लागले. बटन एक दिसतंय तुम्हाला ते जसं फिरतंय ते? हो हेच ना. हा, तर आता इथं डो नॉट शो अगेन हे म्हणायचं याला पण, आणि रन म्हणायचंय. म्हणजे प्रत्येक वेळेस विचारणार नाही तुम्हाला. हे दोन पॉपअप झाले की तुमचं लॉग इनचं बटन येतं. आता हे लॉग इनचं बटन तुमच्याकडे येणार नाही बाकीच्यांकडे, कारण जर सेटिंग नसेल तर. पण जर सेटिंग असेल तर येणार. तुम्ही क्रोम मधून केलं येणार नाही, कारण आपण एज मध्ये सेटिंग केलेली आहे. ठीक आहे, आपण जावाची वेबसाईट ऍड केलेली आहे. ठीक आहे, चला आता लॉग इन करा. काय म्हणतं? प्लीज चेक युअर करेक्ट सर्टिफिकेट. म्हणजे तुमची डीएससी अजून डिटेक्ट झालेली नसली. ठीक आहे, डीएससी डिटेक्ट झालेली नसेल तर डीएससी चे ड्रायव्हर इन्स्टॉल आहेत का नाही ते कसं पाहणार आपण? तर त्या ठिकाणी खाली जो तुमचा टाइम वगैरे दिसतं ना, त्या ठिकाणी ॲरो आहे, एक ॲरो आहे लेफ्ट साईडला. हा, त्याच्यावर क्लिक करा. डीएससी चे ड्रायव्हर इन्स्टॉल नाहीये, तर डीएससी चे ड्रायव्हर इन्स्टॉल करून घ्यावं लागतं आपल्याला. ठीक आहे,
म्हणजे ती शेवटची सेटिंग. अशा 3 सेटिंग केल्या की तुमचं लॉग इन होऊ शकता तुम्ही. स्क्रोल करा, मिनिमाइज करा याला. माय कॉम्प्युटर मध्ये जा, सीडी ड्राईव्ह मध्ये जा, सीडी ड्राईव्ह. हेच का? येस, क्रिप्टो आयडी तुमची डीएससी आहे ती क्रिप्टो आयडी ह्याची आहे. डबल क्लिक करा त्याला. नेक्स्ट. इंस्टॉल. फिनिश. ठीक आहे. आता डीएससी डिटेक्ट झाले असेल पहा, खाली चेक करा आता. परत त्या एरोवर ठीक आहे. ते रेड कलरचा सिम्बॉल आलाय बघा नवीन एक. हे का? एम टोकन क्रिप्टो आयडी तुमची आता डीएससी डिटेक्ट झाली. पण डीएससी तुमचीच आहे का? थांबा ते ओपन केले बरोबर. ते आता त्याच्यावर युजरवर क्लिक करा. ते युजर लिहिले पहा एम टोकन क्रिप्टो आयडीच्या खाली. तर तुमचा डीएससीचा पिन टाका तुमचा. डीएससीचा पिन हा बाय डिफॉल्ट 1 to 8 असतो. हो. या ठिकाणी तुमचं नाव दिसतंय बरोबर ना, शुभम, बरोबर. क्लिक करू. म्हणजे ते तुमची डीएससी आहे. हा, क्लिक करा, क्लिक करा. व्ह्यू करा. या ठिकाणी दिसतंय पहा, व्हॅलिड फ्रॉम 21/12/2020 ते 21/12/2023 पर्यंत व्हॅलिड होती ही डीएससी. तर 21/12/2023 पर्यंत चालेल ही डीएससी तुमची. ठीक आहे. ओके म्हणा याला. कॅप्रिकॉन कंपनीचे आहे. काही ई मुद्राच्या असतात, ही कॅप्रिकॉनची आहे. ओके करा याला शुभम. काय झालं? ओके करा ना याला. माझा आवाज येतोय? आवाज नाही येत. शुभम, हा, याला ओके करा. ओके. ठीक आहे. क्लोज करा याला. आता लॉग इन करून पहा. आता पुढे जाईल तुमचं. ठीक आहे. आता डीएससी डिटेक्ट करेल. म्हणजे आता एक वेळेस डिटेक्ट झाल्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम येत नाही ना? आता काहीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त आता तेच पाहायचं तुमची डीएससी तुमचीच लावलेली आहे का, लॉग इन आयडी बरोबर आहे का, हीच प्रोसेस फॉलो केली का, एज मधूनच ओपन केलंय का. ठीक आहे. तुमचं लॉग इन होऊन जाईल. ठीक आहे. सिस्टम चेंज केल्यास ते पुन्हा प्रोसेस करावी लागेल ना दुसऱ्या पीसी ला जर केलं मी तर? येस सेम करायचे. काय काय करणार, एज मध्ये वेबसाईट ऍड करून घ्यायची. हो. नंतर जावा इन्स्टॉल करायचंय, जावा मध्ये वेबसाईट ऍड करून घ्यायची. डीएससी चे ड्रायव्हर इन्स्टॉल करायचे. एवढं केलं तर लॉग इनचं तुमचं होऊन जाणार. अच्छा. ठीक आहे. ओके. आता या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर काय काय आहे तेवढं आज पाहू आपण. आणि मग उद्या आपण टेंडरचं जे आपण एखादं टेंडर शोधू, त्याचे डॉक्युमेंट तयार करू आणि ते सबमिशन परवा दिवशी करू. तर आता लॉग इन केलंय तर या ठिकाणी माय अकाउंट्स आणि माय डॉक्युमेंट्स काय आहे वर ते पार्ट पाहू आपण. ठीक आहे. माय अकाउंट्स मध्ये काय आहे, माय डॉक्युमेंट्स मध्ये काय आहे ते. या माय अकाउंट्स मध्ये युजर प्रोफाईल आहे. तुमची बॅटरी चार्जिंग लावायची का मोबाईलची, त्याची लॅपटॉपची बॅटरी कमी दिसते? आहे ना, चार्ज आहे ना, नंतर बंद व्हायचा तो. या ठिकाणी युजर प्रोफाईल आहे. युजर प्रोफाईल मध्ये क्लिक करा. इथं व्ह्यू प्रोफाईल आहे. व्ह्यू प्रोफाईल वर क्लिक करा. ठीक आहे. कुठलं इन्स्टॉलेशन सांगायचं किरण?
ठीक आहे, हे तुमचं व्ह्यू प्रोफाईल आहे, म्हणजे तुम्ही भरलेलं, बरोबर. तुम्ही जे डिटेल भरले होते ते, यातलं तुम्हाला जर काही चेंज करायचं असेल तर त्यापुढे एडिट प्रोफाईल आहे. आता लॉग इन केल्यानंतर कधी डायरेक्टली बाहेरचं वरचं बटन दाबायचं नाही, बॅकचं. हा, अच्छा. स्क्रोल करायला Back बॅक करा. प्रत्येक पेजवर तुम्हाला बॅकचं बटन आहे, डायरेक्टली वरचं बॅकचं बटन दाबायचं नाही. त्यापुढे एडिट प्रोफाईल आहे, तो एडिट करायचा असेल तर ऑप्शन आहे या ठिकाणी. पण तो एडिट करायच्या अगोदर तुम्हाला प्रोफाईल पासवर्ड तयार करावा लागतो. काय म्हणताय, ऍज ऑफ नाउ युअर अकाउंट हॅज नॉट सेट द प्रोफाईल पासवर्ड. तुम्हाला तयार करायचा आहे का पासवर्ड तर करून घ्या, नसेल तर नाही केला तरी चालेल. काय एडिट करायचं असलं तरच लागतं, नाही तर काही गरज नाही. चालेल. बॅक करा. त्याच्या पुढे प्रोफाईल पासवर्ड आहे, तो चेंज करण्यासाठी प्रोफाईल पासवर्ड इथे ऑप्शन आहे. तिकडे तयार करण्यासाठी होता, इथं चेंज करण्यासाठी आहे. त्याच्या पुढे ईमेल आयडी मोबाईल नंबर आहे. तुम्हाला ईमेल आयडी मोबाईल नंबर तुमचा चेंज करायचा असेल तर ईमेल आयडी वर क्लिक केलं की ईमेल आयडी चेंज होतो. त्याला न्यू ईमेल आयडी कन्फर्म करायचा. पण आता हा मेल आयडी कुठला असतो तुमचा, करस्पॉन्डन्स आहे. हा, लॉग इनचा चेंज होत नाही. लॉग इनचा तोच राहणार, शुभम बारबोले, पण तुमचा करस्पॉन्डन्सचा म्हणजे ज्याच्यावर मेल वगैरे येतील तर तुम्ही दुसरा देऊ शकता. अच्छा. आणि तिथं मोबाईल नंबर आहे, तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी पुढे न्यू मोबाईल नंबर टाका, कन्फर्म करा, सेंड ओटीपी करा, होऊन जाईल. म्हणजे हा पण मोबाईल वरती मेसेज येण्यासाठीच ना, जे मेसेज येतात हो आपण. हो हो, बॅक करू. बॅक करा. याच्या पुढे प्रोफाईल इमेज आहे, वर तिथं वेलकम तुमचं लास्ट लॉग इन दिसतंय ना, वेलकम, बरोबर. त्या लास्ट ठिकाणी जो फोटो दिसतोय तिथं तुमचा लोगो किंवा प्रोफाईल इमेज टाकायचे असेल तर तुम्ही ते प्रोफाईल इमेज मधून टाकू शकता, खाली आहे तो. ठीक आहे, हे युजर प्रोफाईल मध्ये आहे. म्हणजे महत्वाचं तसं प्रोफाईल एडिट करण्यासाठी किंवा मेल आयडी, करस्पॉन्डन्स मेल आयडी किंवा मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी आहे. हो, मोबाईल नंबर एकच असतो. ठीक आहे, तुम्ही लँडलाईन नंबर टाकू शकता त्या ठिकाणी. लँडलाईन नंबरच्या जागी तुम्ही मोबाईल नंबर तुमचा टाकू शकता, तिथं फक्त एसटीडी कोड 00 करा. ठीक आहे, आता परत ऑथेंटिकेशन वर क्लिक करा. आता पुढे ऑथेंटिकेशन आहे युजर प्रोफाईलच्या पुढे, त्याच्यावर क्लिक होत नाहीये, बरोबर. पहिलं हे युजर प्रोफाईल बंद करायचं, परत एकदा युजर प्रोफाईलवर क्लिक करा. ऑथेंटिकेशन ऍक्टिव्हेट होईल, त्याच्यावर क्लिक करून काय काय आहे ते पाहू ऑथेंटिकेशन मध्ये. ऑथेंटिकेशन मध्ये चेंज पासवर्ड एक आहे. कोणाचा आवाज जे होता ते आवाज म्यूट करा, आवाज येत नाहीये. ठीक आहे, ऑथेंटिकेशन मध्ये चेंज पासवर्ड एक आहे. तो चेंज पासवर्ड म्हणजे तुमचा लॉग इन आयडीचा पासवर्ड, जो तुम्ही स्टार्टला टाका ना, तो पासवर्ड तुम्हाला बदलायचा असेल तर इथून बदलू शकता. ठीक आहे. अच्छा. त्याच्या पुढे आहे डिजिटल सिग्नेचर. डिजिटल सिग्नेचर म्हणजे तुमच्या आता इथं दिसते एकच ऍक्टिव्ह सर्टिफिकेट इन्फॉर्मेशन मध्ये एक डीएससी दिसते, बरोबर. क्लास 3 ची आहे. तर ही डीएससी काढून जर ही डीएससी समजा तुम्हाला दुसऱ्या कोणाला जर द्यायची, म्हणजे सीए ला वगैरे द्यायची दुसऱ्या कामासाठी, आणि तुम्हाला नवीन डीएससी ऍक्टिव्हेट करायची असली या अकाउंटला, तर जोपर्यंत ही याच टोकन मध्ये दुसरं पण ऍड होऊ शकतं का दुसऱ्या कामासाठी? टोकन मध्ये नाही, ही डीएससी तुम्हाला सीए ला द्यायची, काय समजा जीएसटी वगैरे भरण्यासाठी त्याला लागणार आहे, तर तुम्ही ह्या डीएससी ला तुमचं नवीन एक डीएससी काढून घ्या, जी तुमच्याकडे टेंडरसाठी राहून जाईल, आणि ही तुम्ही त्याला देऊ शकता. अच्छा, किंवा एकाच टोकन मध्ये दोन्ही होत नाही आपलं, टेंडरचा आणि सीए ला समजा जीएसटी देऊन भरायला? नाही, दुसरं काढायची गरज नाही, ह्याच्यामध्ये सगळं होतं ना तुमचं, सीएचं, सायनिंगचं, बीपीएमएस सगळ्याच वेबसाईटचं एकाच ह्याच्यावर होत आहे. फक्त आता त्याच्याकडे तुम्हाला टेंडर भरायचं असलं त्याच्याकडे डीएससी असून उपयोग नाही ना, त्यामुळे 2 डीएससी वेगवेगळ्या. मग त्यावेळेस जर तसं असेल तर ह्या डीएससी ला तुम्हाला ऍक्शन वर क्लिक करून इनऍक्टिव्ह केलं की ही डीएससीचा आणि या अकाउंटचा संबंध संपतो. मग नवीन डीएससी तुम्ही परत अकाउंटला लिंक करून टेंडर त्या डीएससी नवीन डीएससी ला भरू शकता. ठीक आहे, हे व्ह्यू करायचे का? हा, ते काय व्ह्यू आहे फक्त. तो व्ह्यू आहे.
करा, बॅक केला. यात म्हणजे तुमचा पासवर्ड चेंज करण्यासाठी डिजिटल सिग्नेचर येत आहे. त्याच्या पुढे आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन मध्ये मेल SMS कम्युनिकेशन आहेत पहा. मेल SMS याच्यामध्ये स्क्रोल करा. हे पहा, म्हणजे ऍक्सेप्टन्स ऑफ टेंडर इव्हॅल्युएशन. टेंडर इव्हॅल्युएशनला ऍक्सेप्ट झालं तर मेल पण येतो, SMS पण येतो. अवॉर्डिंग ऑफ कॉन्ट्रॅक्ट 4 नंबरला आहे, तर मेल पण येतो, SMS पण येतो. बिडर रजिस्ट्रेशन अप्रुव्हल स्टेटस फक्त मेल येतो. टेंडर कॅन्सल झालं, रिटेंडर झालं तर फक्त मेल येतो. शक्यतो हे सगळे ठेवायचे ना, म्हणजे आपल्याला अपडेटेड राहतो आपण. येस, सगळे चालूच आहेत. 40 आहेत, चालूच राहू देत, त्याला काही चार्जेस नाहीयेत. जर आपण एखादं कॅन्सल केलं तर त्याचा मेल आता येणार टेंडर नाही. इव्हॅल्युएशन झालं, इथं जर नसेल तर मग ते आपल्याला मेल नाही भेटणार ना, किंवा मेसेज. SMS येईल ते. सेफ साईड चालूच ठेवायचं. चालूच आहे, चालूच राहू देत, काय हरकत नाही. ठीक आहे. कॅन्सल करा. त्याच्या पुढे आहे प्रोडक्ट कॅटेगरी. आता काय हे प्रोडक्ट कॅटेगरी आहे, तर वर लिहिले पहा. सिलेक्ट प्रोडक्ट कॅटेगरीज टू गेट मेल अलर्ट वेन न्यू टेंडर पब्लिश्ड अगेन्स्ट ईच कॅटेगरी. म्हणजे एखादी प्रोडक्ट कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट केली, जसं की या ठिकाणी कन्झ्युमेबल्स हॉस्पिटल लॅब किंवा फार्म मशिनरी अँड इक्विपमेंट किंवा मेडिसिन्स किंवा मेडिकल इक्विपमेंट. तर हे सिलेक्ट केलं तर काय होईल, या कॅटेगरी मधलं टेंडर पब्लिश झालं तर तुम्हाला मेल येतो. पण आता ही चांगली फॅसिलिटी आहे जे आता आपण सिलेक्ट केलेल्या प्रोडक्ट कॅटेगरीला. कारण फार्म मशिनरी इक्विपमेंट महाराष्ट्रात कुठं जरी टेंडर निघाला तर तुम्हाला मेल आला, चांगलंच आहे. हॉस्पिटल लॅब मधले काही कन्झ्युमेबल लागले तुम्ही महाराष्ट्रात कुठेही सप्लाय करू शकता, मेडिसिन कुठेही सप्लाय करू शकता. पण सिव्हिलचं काम कोल्हापूर मधलं टेंडर पब्लिश झालं आणि पुण्याच्या माणसाला त्याचा काय उपयोग आहे का? नाही, कारण दिवसात ते भरपूर मेल येणार ना. मग नाही, ते पण सांगतो. मेल हा फक्त एकच येतो, दुसऱ्या दिवशी सकाळी 3 वाजता येत असतो. अच्छा. आज दिवसभरात या प्रोडक्ट कॅटेगरीचे, म्हणजे आता तुम्ही कन्झ्युमेबल हॉस्पिटल लॅबचे 2 टेंडर, फार्म मशिनरी अँड इक्विपमेंटचे 4 टेंडर पब्लिश झाले, तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करा, मग सांगतो. सिव्हिलचे मग असे भरपूर होतात, आणि मग सिव्हिलच्या मध्ये समजा सिव्हिलचे प्रोडक्ट कॅटेगरी कुठे काढून टाका, हे काढून टाका ते वाटलं सर. सिव्हिलचे आहेत 4 नंबरच्या पानावर आहे. तर काय आहे, सिव्हिल वर्क ब्रिजेस, बिल्डिंग, कॅनॉल, हायवे, रोड, कन्स्ट्रक्शन वर्क. आता याचं जर तुम्ही हे केलं तर भरपूर, आणि कुठले पण हे येतील. ते काय सांगतात, सिव्हिल वर्क मध्ये 140, सिव्हिल वर्क ब्रिजेस मध्ये 10, सिव्हिल वर्क बिल्डिंग मध्ये 200, सिव्हिल वर्क कॅनल मध्ये 8 असे टेंडर पब्लिश झाले. तसं फक्त काउंट सांगतो ते. त्यामुळं त्याचा काय उपयोग नाही, आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रात पॉप्युलेशन आपल्याला काय उपयोग नाही त्याचा. आपल्याला काय हवंय, आपल्या जिल्ह्यातलं, आपल्या तालुक्यातलं टेंडर किंवा आपल्या डिपार्टमेंटचं टेंडर पब्लिश झालं तर आपल्याला मेल आला तर ते चांगली फॅसिलिटी होती. पण या फॅसिलिटीचा आपल्याला तसा काही उपयोग नाही, म्हणून प्रोडक्ट कॅटेगरी सिलेक्ट करायचं. हे फक्त एखादा मॅन्युफॅक्चरिंग वाला असेल वगैरे त्यांना उपयोगाला येऊ शकतं. आता तुम्ही सिव्हिल एकदम रिअर टेंडर असतात, रिअर असतात, कमी असतात, ते कुठेही सप्लाय करू शकतात, त्यांच्यासाठी ठीक आहे. आता तुम्ही फक्त सिव्हिल वर्क सिलेक्ट केले, पण तिथं हायवेच्या अंडर, बिल्डिंगच्या अंडर टेंडर जर पब्लिश झालं तर त्यांना तुम्हाला मेल अलर्ट येणार नाही. किंवा तुम्ही तुम्ही म्हणताल की मी फक्त ब्रिजेसची कामं करतो, तर ब्रिजेसवर क्लिक केलं पण त्या व्यक्तीने टेंडर पब्लिश करताना तेच काम सिव्हिल वर्क मध्ये टाकलं आणि तुम्ही शोधत राहिला फक्त ब्रिजेस मध्ये, तर ते टेंडर भेटणार नाही, कारण ते सिव्हिल वर्क मध्ये टाकायचं नाही. त्यामुळं या कॅटेगरायझेशन कोणती ठेवायची कोणती नाही हे त्या माणसाच्या हातात आहे, पुढच्या पब्लिश करणाऱ्याच्या. त्याच्यामुळे आपण हे सिलेक्ट करायच्या भानगडीत पडायचंच नाही. ठीक आहे, कॅन्सल करायला
तुम्हाला ठेवायचं असेल, स्पेशलायझेशन असेल तर तुम्ही ठेवू शकता, काही हरकत नाही त्याला. तुम्हाला अलर्ट येऊन जाईल दुसऱ्या दिवशी सकाळी 3 वाजता मिळेल. अच्छा. करा, कम्युनिकेशनवर क्लिक करा. आता पुढे आहे प्रिव्हिलेज. प्रिव्हिलेज मध्ये तुमचा जीएसटी नंबर तुम्हाला या ठिकाणी अपडेट करायचा. आता करून घेता का नंतर करता? हे कशासाठी म्हणजे अपडेट करायची काय गरज आहे जीएसटी नंबर, तुमचा जीएसटी नंबर तिथं म्हणजे ज्यावेळेस आपण टेंडर भरतो त्यावेळेस ते आता माझ्या याच्यावर नॉट ऍप्लिकेबल येते, इथं जर आपण दिलं नाही त्याच्यामुळे येतंय का ते? हा नॉट अप्लिकेबल त्याच्यामुळे येतं. काही जणांचा येतं ना पुढे जीएसटी नंबर येत असतो. हो, जीएसटी नंबर येतो. तर तो इथं अपडेट केला असला तर तिथं येतो तो. अच्छा. ठीक आहे, त्यामुळे तसं काय हे नाहीये. इथं अपडेट केलं तरी चालेल, नाही केलं तरी काय हरकत नाही. तिकडे तुमचं जीएसटी सर्टिफिकेट तुम्ही दिलेलंच असतं. नंतर करून घ्या वाटलं अपडेट, काय हरकत नाही. येस सुधीर, टेंडर भरायचं म्हणलं कॉन्ट्रॅक्टरला तर जीएसटी काढावाच लागतो. पण टेंडर भरून देणाऱ्याचा बिझनेस करणाऱ्याला काय काढायची गरज नाही. येस, किरण म्हणतोय नुसतं टेंडरचं काम केलं म्हणजे टेंडर भरून द्यायचं तर जीएसटी आपल्याला काही गरज नाही जीएसटी नंबरची, आणि अकाउंटची पण गरज नाहीये. त्या कॉन्ट्रॅक्टरचे अकाउंट असणार, त्याच्यावरून तुम्ही ते टेंडर भरणार आहे. ठीक आहे. आता पुढे आहे डॅशबोर्ड. डॅशबोर्डवर क्लिक करा, युजर डॅशबोर्डला. हो सुधीर, सगळ्यांनाच लागतो जीएसटी. 1 रुपयाचं जरी काम करायचं असेल गव्हर्नमेंटमध्ये तरी जीएसटी नंबर लागतो. ठीक आहे. आता हा जो डॅशबोर्ड आहे ना, यात काय दिसतंय, माय बिड्स फॉर टेक्निकल ओपनिंग टुडे. आज माझ्या काय टेक्निकल ओपनिंगला टेंडर आहेत का, माझे काय फायनान्शियल ओपनिंगला टेंडर आहेत का. पण आता हे कधी सांगतं तर त्याच्या डेटवरनं सांगतं. म्हणजे एखाद्या टेंडरचे टेक्निकल ओपनिंग त्यांनी सांगितलं होतं की आज आहेत, तर फक्त तो काउंट दाखवेल तुम्हाला की एवढे होते, पण त्याचा स्टेटस वगैरे काय समजणार नाही. आणि असंही आहे की इथे दाखवेल पण त्यांनी तिकडे ऍक्च्युअल मध्ये टेंडर ओपन नाही केलं तर, बरोबर ना. त्यामुळं या डॅशबोर्डचा उपयोग नाही. हे काय सांगतं, फक्त जे सिस्टीम नुसार जेवढं असेल तेवढं सांगतं. आता झिरो दाखवतं इकडे सगळीकडे. हा, नाहीच आहेत ना तुमचे. तुमचे काय आहेत का टेक्निकल ओपनिंगला? नाही येत म्हणून दाखवत नाही. तर तुम्ही तिथं टेंडर्स इन प्रोड माय म्हणजे आपण जे भरले त्यामधले का? त्याचं हा. अच्छा, मला वाटलं. नाही, सगळ्यांचं आपल्याला काय करायचं, आपला डॅशबोर्ड असतो. टेंडर्स इन माय प्रोडक्ट कॅटेगरी, तुम्ही मगाशी जर एखादी सिलेक्ट केली असेल तर इथं दिसलं असतं ते की तुमच्या प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये एवढे टेंडर्स आहेत. मग अच्छा बिड्स इन प्रोग्रेस क्लोजिंग टुडे म्हणजे आज. सर मी ह्याच्याहून आता 2 टेंडर भरलेले आहेत ना ऑलरेडी. हा मग ते दिसायला पाहिजे ना याच्यामध्ये. आता ते बिड ओपनिंग झाले आहे फक्त, मग तसं काही दाखवायला पाहिजे ना. आहे दाखवत, त्यामुळेच म्हणलंय तसं ह्याचा काय उपयोग नाही. इकडे जाऊन कोण पाहत बसत नाही, तिकडे तुम्हाला मेसेज येतात तेवढे सफिशियंट आहे. अच्छा, याचा काही तसा उपयोग नाहीये. कारण समजा ते टेंडर त्या दिवशी त्या ठराविक डेटलाच ओपन पण करायला पाहिजे ना त्या लोकांना तिकडं. हो ते होत नाही तसं. हिथं दाखवून त्याचा काय उपयोग नाहीये. ते कधीही ओपन करतात. ठीक आहे. म्हणजे ह्या डॅशबोर्डचा पण उपयोग नाही. तर माय अकाउंट्स मध्ये महत्वाचं काय आहे, प्रोफाईल एडिट करायचं असेल तर, ऑथेंटिकेशन मध्ये डीएससी तुम्हाला दुसरी लावायची असेल तर, कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला अलर्ट्स आहेत ते अलर्ट्स चालू करायचे असले तर, प्रिव्हिलेज मध्ये जीएसटी नंबर अपडेट करायचा, डॅशबोर्ड मध्ये काय महत्वाचं नाही. ठीक आहे. तर त्याच्या खाली आहे माय डॉक्युमेंट्स आहे. माय डॉक्युमेंट्स, या माय डॉक्युमेंट मध्ये इथे खाली तुम्हाला तिथे दिलेलं पहा, यू हॅव यूज 0% ऑफ 25 MB. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी ठेवायचे असतील तर तुम्ही 25 MB जागा तिथे ठेवू शकता. अच्छा, पण सहसा कोणी ठेवत नाही, कारण का आता तुम्ही जे भरलेले टेंडर्स असतील त्यात ऑलरेडी तुम्ही डॉक्युमेंट तयार केलेले असतात, तेच डॉक्युमेंट घेतात आणि इथं एक वेगवेगळे डाउनलोड करण्यापेक्षा तिथं एकत्र पीडीएफच तयार केलेले असतात तुम्ही. तिकडनंच ते हे करतात ते. पण ह्याच्यामध्ये जर आपण सेफ साईड ठेवले डॉक्युमेंट सेव्ह करून,
हा, तर याचा उपयोग हा बाहेर कुठे आपण गेलो समजा तर तिकडे तुमचे- आपल्याला ते डॉक्युमेंट म्हणजे पीसी कॅरी करायची गरज नाही ना, बाहेर नाही जर ना, पण भरायची तुम्ही म्हणलं. भरलेले टेंडर्स आहेत, मी तेच म्हणलं, तुम्ही भरलेल्या टेंडरची हिस्ट्री आहे ना तिथं तुम्ही टेंडर स्टेटस त्याच्यात- मध्ये पाहू शकता. माय बीड हिस्ट्री आहे तिथे डाव्या साईडला. तिथे सगळे दिसतात तुमचे टेंडर. हे पहा, एवढे तुम्ही टेंडर भरलेले आहेत आतापर्यंत. स्क्रोल करा, हा. हो. स्क्रोल करा. 8 टेंडर तुम्ही आतापर्यंत भरलेले आहेत. त्यातलं एओसी एका कामाच्या स्टेजला आहे एक काम. 3 कामाचे फायनान्शियल इव्हॅल्युएशन झाले होते. 2022 मधले ते सगळे. 2021 मध्ये एकच टेंडर भरलं होतं तुम्ही. अजून त्यातले 3 कामं टू बी ओपन आहेत, अजून ओपनच नाही झालेली 2022 मधली. हे कॅन्सल झालं. आणि एक कॅन्सल झालेला आहे टेंडर वॉटर सप्लाय स्कीमचा. अच्छा. तर इथून तुम्हाला तुमच्या स्टेटस मध्ये क्लिक केलं इथं पुढे स्टेटसवर जे तुम्हाला टेंडर शोधायचे सांगितले ना, ते स्टेटस टेंडर स्टेटस आहे. तुमचे जुने टेंडर पाहायचे तसं तुम्ही इथे तुमचे टेंडर पाहू शकता. ओपनिंग इन प्रोग्रेस दाखवते ते. आता म्हणजे हे म्हणजे अर्धवट सोडलेलं, त्यामुळे तिथं काही तुम्हाला दिसणारच नाही त्या टेंडर मध्ये. ते एओसी झालेलं ओपन करू का? एओसी वाल्याला दिसणार, तुमचे फायनान्शियल इव्हॅल्युएशन वाल्याला दिसणार. क्लिक लिंक टू व्ह्यू ऑल स्टेज समरी. हे पहा, एवढ्या या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी तुम्ही ते टेंडर भरलं होतं 5 जणांनी. तर यातलं शिगे कन्स्ट्रक्शनला काम भेटलेलं होत आहे ते. ठीक आहे. खाली बीओक्यू कम्पॅरेटिव्ह चार्ट पण दिलेला आहे. तुमचं शॉर्टफॉल ऑफ बीड कॅपॅसिटी सिमिलर टाइप ऑफ वर्क नव्हतं म्हणून रिजेक्ट केलं तुम्हाला. खाली तिथं तुमच्या नावावर क्लिक करा. तिथं ते बीड नंबर लिहिलेले आहे ना, बीड नंबर लिहिलेले आहेत पाहता डाव्या साईडला. हा, तुमच्या नावावर क्लिक केलं तर तुमचे डॉक्युमेंट दिसतील. बाकीच्यांच्या नावावर क्लिक केलं तर बाकीच्यांचे डॉक्युमेंट दिसतील. ठीक आहे. तुम्ही काय काय डॉक्युमेंट भरले होते, कसे भरले होते, ते सगळं दिसतं इथं. क्लिक करू याच्यावरती. हो, करा आपण. आला. ठीक आहे. इंडेक्स जोडलाय त्यांनी. ते सिग्नेचर केलेलं आहे, सिग्नेचर नॉट व्हेरीफाईड येतंय. स्क्रोल करा. पीडीएफ सायनरचं डेमो व्हर्जन वापरतायत. आपण आता आपलं लायसन व्हर्जन आहे, हे डेमो व्हर्जन वापरायची गरज नाही. हा, कोणाकडून भरले होते? हे मी पहिल्यांदा मित्रांकडून भरलं होतं. सॉफ्टवेअर पण त्याच्याकडे क्रॅक व्हर्जन नव्हते म्हणून ते डेमो व्हर्जन आहे त्यांच्याकडे दिसतं. स्क्रोल करा. इथून तुमचे डॉक्युमेंट असे भेटतात सगळे तुम्हाला. त्यांनी काय केलं, कसं भरलं होतं, बाकीच्या लोकांनी कसं भरलेलं आहे, तुम्हाला सगळं दिसत त्यात. त्यांना पण तुमचे डॉक्युमेंट दिसतात. त्यामुळे माय डॉक्युमेंट मध्ये डॉक्युमेंट ठेवायची गरज नाही. माय डॉक्युमेंट कशासाठी दिलेलं आहे मेन सांगतो, की वेबसाईटवर एक चांगली फॅसिलिटी दिलेली आहे तशी. जर तुम्ही इथे तुमचे डॉक्युमेंट ठेवले तर डिपार्टमेंटला मागायची फॅसिलिटी आहे की ते तुमच्या माय डॉक्युमेंट मधून डॉक्युमेंट मागू शकतात. पण जर त्यांनी मागवले, तुम्ही ठेवलेले असतील तर त्यांना ते डायरेक्टली दिसतात. तुम्हाला अपलोड प्रत्येक वेळेस करायची गरज नाही. पण आपल्या इकडे तसं कधी मागवतच नाहीत. आपल्या इकडे पीडीएफच तयार करा म्हणतात आणि ते अपलोड करा. ठीक आहे. त्यामुळे इथं वेळ घालायची गरज नाही तुम्हाला डॉक्युमेंट ठेवायची. ठेवायचे असलं तर ठेवू शकतात. कसं ठेवायचं ते सांगतो. आता इथे जीएसटी नंबर ठेवायला जागा नाही दिलेली, पण त्यांनी सेल्स टॅक्स वॅट नंबर दिलेला आहे. तिथे तुम्हाला तुमचा जीएसटी नंबर ठेवायचा. तर त्या डॉक्युमेंट नेम वर क्लिक करा. या ठिकाणी प्लीज अपलोड डॉक्युमेंट म्हणते ते. जावा रन झाला तिथं. या ठिकाणी तुम्हाला ब्राउजचं ऑप्शन आहे, तिथून ब्राउज करा. घ्या तुमचं जीएसटी सिलेक्ट करा तिथं.
PDF रार आणि एक्सेलच फाईल फक्त दिसतील, जेपीजी वगैरे दिसणार नाही. आता यामध्ये थांबा, हे जे तुम्ही अपलोड करताल त्याच्यात नावामध्ये स्पेस नकोय आपल्याला, जे काय तुम्ही फाईल अपलोड करताल त्या, किंवा त्याला स्पेशल कॅरेक्टर कुठलं नको, जिथं हे ते या ठिकाणी साईन नावाचं आलेलं आहे. तुम्ही अपलोड करून बघा होतंय का, करा ओपन. ते एकतर नाव एक सलग असलं पाहिजे नाव, किंवा साईन असलेलं असतं. आता इथे पुढे सेव्ह करायच्या अगोदर पुढे तुम्हाला साईन म्हणावं लागतं. ठीक आहे, तिथे डॉक्युमेंट स्कॅन अँड साईन करून अपलोड करावं लागतं. करा क्लिक त्याच्यावर. काय म्हणतं, फाईल साईन अपलोड फेल, प्लीज रिमूव्ह स्पेशल कॅरेक्टर स्पेस फ्रॉम युअर फाईल. ठीक आहे, ओके करा. तिकडे जाऊन बदलून घ्या, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला लागणार आहे त्या फाईलला तसं नाव ठेवून जमणारच नाही. इथून पुढे जे आपण तुम्ही फाईल तयार करताल अपलोड करण्यासाठी वेबसाईटवर, त्या फाईलच्या नावामध्ये स्पेस द्यायचा नाहीये आणि कुठलंही स्पेशल कॅरेक्टर द्यायचं नाही. अंडरस्कोर चालू शकतो. मग दोन फाईलच्या नावामध्ये, दोन नावामध्ये जीएसटी सर्टिफिकेट असं लिहायचंय, तर जीएसटी अंडरस्कोर सर्टिफिकेट लिहा. ठीक आहे, असं रिनेम करून घ्या. नंतर त्याला ब्राउज करा, साइन करा, सेव्ह करा. ही फाईल तुमची तिथं सेव्ह करा. ठीक आहे, एक डमी करून पाहू आपण. ब्राउज करा, परत करा ब्राउज. तिथं कुठली एक डमी करून पाहू, नंतर डिलीट करता येईल. दाखवतो कसं डिलीट करायचं. कारण त्याला काय समजत नाही तुम्ही कुठलं डॉक्युमेंट अपलोड केलंय, काय केलंय. कुठलंही करा, पीडीएफच आहे, त्याला काय ब्राउज करा. या ठिकाणी हिस्ट्री दिसतंय, H2 दिसतंय बघा, ते पीडीएफ आहे त्या राईट साईडला खाली. घ्या कुठली घ्या. ठीक आहे, साईन म्हणा आता तिला. टाका डीएसचा पिन टाका. ओके, सेव्ह करा. सेव्ह झाले. आपण असं तुम्ही फाईल तुमच्या ठेवू शकता. त्यासाठी 25 MB ची जागा दिलेली आहे. डिलीट करायचं असेल तर पुढे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि डिलीट करायचं. खाली स्क्रोल करा, डिलीटचं ऑप्शन आहे. ठीक आहे, तर मग शुभमकडे डीएससी आहे. उद्या पण शुभम स्क्रीन शेअर करतील, म्हणजे आपल्याला पुढचे पार्ट पाहता येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे डीएससीचं काम नाही आता. आपल्याला पहिले डॉक्युमेंट तयार करायचे. उद्या डॉक्युमेंट तयार झाले, साईन झाले, तर मग आपण पुढचा पार्ट घेऊन येतो. डॉक्युमेंट साईन आणि उद्या तेवढं आपलं होऊन जाईल ते. आणि परवा दिवशी मग पेमेंट करायचं आणि सबमिशन करायचं. बरं सर, एक विचारायचं होतं. हा बोला. एक टेंडर भरलं होतं मी मागच्या आठवड्यात. बरं, त्यांनी काय केलंय, ते टेंडर ओपन नाही केलं. हा, तो बी ओपन दिसला मग असे PWD चे. कॅन्सल केलं ते टेंडर. अच्छा, ते कॅन्सल केलेलं. हा हा, हे वालं ते टेंडर त्यांना काय वाटलं, ते चौथा माणूस आलाय, बरोबर ना? टेंडर नाही ना, माझ्या इथलंच होतं ग्रामपंचायतचं. हा हा हा, मग ते बहुतेक त्यांनी अर्ध काम केलेलं आहे ऑलरेडी. अच्छा अच्छा. आणि नंतर टेंडर केलंय त्याने, म्हणजे ग्रामसेवकांनीच केलंय ते. मग आता ते मी मग विचारलं ना त्याला फोन करून, पण नाही केलं का म्हटल्यास त्यांनी कॅन्सल केलं ते लगेच 1 तासानंतर.
डबल पब्लिश केलं टेंडर 5:30 वाजता तेच टेंडर आणि त्याच्यामध्ये जी टेंडर नोटीस जी आहे ना त्याच्यामध्ये 8 काय दिली त्याने की ती साईट सर्वे रिपोर्ट जोडा म्हणून ह्याच्यामध्ये मेन्शन केलं पहिल्या वेळेस नव्हतं. बरोबर. आता ते तसं तुम्ही करता गेला येतं तिथे सांगणार ते मॅनेजर म्हणून. नाही मॅनेजचं काही म्हणजे हे नाही ना ग्रामसेवकाचा रोलच नाही ना ग्रामपंचायत आपलीच नाही असल्यामुळे ग्रामसेवकच नाही सांगणार तिथं बाहेर कॉन्ट्रॅक्टर असतोच ना तिथं त्यांचा मान. त्यांचा नाही ग्रामसेवकांनी केलंय ते ग्रामपंचायतीच्या लोकांना म्हणजे माहितच नाही. अच्छा ग्रामसेवकानेच केलंय का काम ते? हा म्हणजे ऍक्टिव्ह त्याचा कोणीतरी माणूस आहे. हा तेच ना मग त्याचा तो माणूसच सांगणार तो डायरेक्टली कारण हे बघ गव्हर्नमेंटचे लोक नाही पण तो त्याचा माणूस सांगायचं हे नाही ना तो माझ्या गावातलंच काम आहे ते बाहेरचा माणसाने म्हणजे हे आपल्याला माहित राहणार ना गावातलं केलंय का कोणी दुसऱ्याने केलंय ते. बर मग आता त्याला मी फोन केला होता मला ते रिपोर्ट पाहिजे म्हणून. तर तो मला म्हणतोय की मी आता सुट्टीवर आहे 5-6 दिवस. ते सांगतो म्हणजे ते तुम्हाला नाही असं तसं नाही मग मी त्याला बोललो ना की हा ठीक आहे तुला नसेल ना द्यायचं तसं मी सीओबी नाही करतो म्हणलं तू एकतर 8 तशी टाकली त्याच्यामध्ये बरोबर वरून तुला सुट्टी कशी काय म्हणजे नाही का हम्म म्हणजे तो मला फिरवायचं बघतोय असं थोडक्यात. बरोबर करू शकता तुम्ही तसं तुम्ही काय करायचं एक रिटर्न ऍप्लिकेशन द्यायचं. हा रिटर्न ऍप्लिकेशन द्यायचं काय बोलायचं नाही कंप्लेंट करतो किंवा काय वगैरे. तर आता हे तर पाहिजे म्हणायचं तर फक्त एक रिटर्न ऍप्लिकेशन द्यायचं की असं तुम्ही हे केलं होतं त्या टेंडर मध्ये तुम्ही ही अट टाकल्यामुळे मला ते लेटर भेटण्यात यावे आणि त्याची कॉपी CC टू ह्यांना पण द्यायची सीओना पण द्यायची. ठीक आहे नंतर ते मग म्हणतील की सुट्टीवर आहेत मग तुम्ही एक वाटलं ऍप्लिकेशन वाटलं परत हे करायचं मग सुट्टीवर आहेत तर ह्या टेंडरची मुदत वाढ करण्यात यावी. आपण काही जास्त बोलायचं नाही फक्त रिटर्न मध्ये ठेवायचं सगळं. अच्छा आणि केलं नाही की मग तुम्ही त्यांना हे करू शकता की तुम्ही हे रिटर्न मध्ये आहे तुम्ही मुदत वाढवू दिलेली नाही तुम्ही सुट्टीवर असल्यावर कसं मग तुम्ही टेंडर हे केलं मग तुम्ही सुट्टीवर आता तर बाकीच्यांना कसं रिपोर्ट भेटला मग म्हणजे ते डॉक्युमेंटरी तुम्ही त्यांना हे करता ते आणि ते लोक घेणार नाही ना डॉक्युमेंटरी ते एकदम हे असतात तुम्हाला फ्लॉज कुठंच हे राहू देणार नाहीत ते कारण त्यांची जॉबचा प्रश्न येतो. नाही मग तेच ओसी तरी त्यांनी द्यायला पाहिजे ना आता ग्रामसेवकाला आपण लेटर दिलं समजा बरोबर तर त्यांनी ती ओसी दिली पाहिजे ना आपल्याला. कुठल्या ह्याची ती ओसी ते देणार ना खाली तिथं CC टू बनवायचं त्यांना पण भेटलेली. अच्छा हा त्यांना दिली की फक्त त्यांनाच म्हणलं की ते नाही घेणार तो. ग्रामपंचायत असं थोडंच आहे की ग्रामसेवकांच्या हातात द्यायला पाहिजे ह्याच्या हातात द्यायची आणि त्यांनी मग ते सांगतीलच ना सुट्टीवर आहेत म्हणून त्यामुळे भेटू शकत नाही. मग डेट एक्सटेंशन म्हणजे इकडे सीओला दिलेलीची कॉपी द्यायची का ग्रामपंचायतला. हा CC खाली ते जे तुम्ही लेटर देत असता ना त्या खाली कोणाला आपण ते पत्र लिहिलंय त्याचं CC लिहिलेलं असतं खाली. त्या ह्याच्यामध्ये लिहायचं की सीओना दिली वाटलं सर अजून त्यांच्यावर कोण असतं इंजिनियरला दिली BDO दिली तसं टिक मार्क करायचं ह्यांना एक कॉपी दिली म्हणून सेम पत्राची. अच्छा आणि मग तिथं घेतलं नाही ते जेव्हा ग्रामपंचायत ते म्हणतील की हे तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही कारण ग्रामसेवक सुट्टीवर आहेत 5 दिवस तसं लिहून द्या म्हणायचं 5 दिवस सुट्टीवर आहेत म्हणून. नाही लिहून दिलं तर मग फक्त तुम्ही एक पत्र तुम्हीच स्वतः पत्र लिहायचं माननीय महोदय की आपण मी आलो होतो पण आपण सुट्टीवर असल्यामुळे आणि टेंडरची मुदत याच दरम्यान येत असल्यामुळे तुम्ही ते मुदत यासाठी वाढवून द्यावी म्हणून. अच्छा असं थोडंसं आपण डॉक्युमेंटरी हे करायचं जर ते ऐकत नसतील तर म्हणजे त्यांना असं वाटायला लागलं ना अरे हा डॉक्युमेंटरी हे करतोय प्रूफ बनवतोय मग ते मग थोडं घाबरतात आणि मग म्हणतात की ठीक आहे काहीतरी मग डायरेक्ट एक तर स्पष्ट बोलतील किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतील बोलायला की असं असं आहे हे मी करतोय काम त्यामुळे तुम्ही येऊ नका मध्ये. चालेल बघू ठीक आहे चालेल मग थांबू आपण या ठिकाणी. बाकीच्यांचा काय प्रश्न. प्रज्ञावंत उशीर केलाय कुठे गेलते आज. प्रज्ञावंत उद्या लवकर जॉईन करा ठीक आहे. सर एक मिनिट सर ते DSC चं नाही कळलं थोडं.
तुम्ही म्हणे ते जीएसटी साठी ती डिस्कनेक्ट करायची आणि ते नाही कळलं जरा. बीएससी साठी नाही, पीडीएफ सायनरचं हे टाकण्यासाठी आणि तो पीडीएफ कन्व्हर्टर प्रोफेशनलच्या की टाकण्यासाठी. झालेत का तुमचे इन्स्टॉल सॉफ्टवेअर? हा माझे झाले ना पूर्ण. दाखवा. शेअर करू का? हो, स्क्रीन करता येईल का शेअर? हो हो. एक मिनिट. पीडीएफ सायनरवर क्लिक करा. केले म्हणला होतात ना तुम्ही, तर झालंय ना तुमचं? हा नाही ते आता याच्यात सांगितलं नाही का तुम्ही ते डीएससी जी आपली हे आहे काय म्हणतो आपण, तुम्ही म्हणे की बा जीएसटीचं काही का वर्किंग वगैरे असतं तर जीएसटी सीएला वगैरे जर द्यायची असली तर तो विषय. नाही, तुमची डीएससी डिजिटल सिग्नेचर नाहीये ना तुम्हाला तुमच्याकडं? नाही पण आता समजा आपल्याला, आता मला जर कोणाचे टेंडर भरायचे हा हा तर मग त्याने जर समजा मागितली, आता त्याची कनेक्ट असेल समजा आपल्याकडे हा आणि त्याने सांगितलं की बाबा मला सीए कडे घेऊन जायची, तर मग ते कसं काय डिस्कनेक्ट करायची का त्याला? नाही, काय हरकत नाही, तेच देऊन टाकायचे वाटलं असतं त्याला, किंवा डिस्कनेक्ट करून देऊन टाका, जेणेकरून पण त्याला परत त्याला जर दुसऱ्याकडे टेंडर भरायचं असेल तर तो डीएससी परत कनेक्ट करून टेंडर भरू शकतो. ओके 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 चालेल. ओके सर. किंवा तुम्ही दुसरे डीएससी ठेवून तुमच्याकडे एक दुसरी डीएससी ठेवू शकता, 2 डीएससी काढून घेऊ शकता, तुमच्याकडे दुसरी डीएससी, म्हणजे तो दुसरीकडे गेला तरी तुमची दुसरी डीएससी तुमच्याकडे ठेवायची, एक जरी त्याला दिली तरी. त्या दुसऱ्या डीएससी जर ऍक्टिव्ह असेल तर तो त्या डीएससी ने काहीच करू शकतो. हा पण मग ते 2ला मग डबल खर्च राहील ना, तो त्या ऍग्री झाला पाहिजे ना मग. हो. नाही, त्याला न माहिती होताच तुम्हाला ते करावं लागेल, कारण मी जर त्याला सांगून केलं तर मग तो दोन्ही मागेल ना डीएससी. हा 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 बरोबर, म्हणजे ते नकळत करावं लागेल. हा, तसं करू शकता, किंवा नाही तर काही द्यायचीच नाही तर दुसरी काढून द्या, त्याला म्हणा सीए ला दुसरी द्या, ही राहू द्या, टेंडर साठीच लागते ती. बरं बरं चालेल सर. अचानक काम आलं तर कुठं धावपळ करणार आहे? हा 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 ते पण चालेल 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 सर. चालेल, थांबूयात मग आपण. ओके ओके सर.